चारचाकी वाहनाने आलेल्या टोळक्याने एका घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐनवेळी मुलीला जाग आल्याने दरोडेखोरांचा प्रयत्न फसला। ही गंभीर घटना वणीच्या प्रगतीनगर परिसरात मध्यरात्री घडली। सुभाष डोरलीकर राहणार प्रगतीनगर वणी असे घरी दरोड्याचा प्रयत्न झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे। 4 सप्टेंबरच्या रात्री ते कुटुंबासह जेवण घेऊन नेहमीप्रमाणे झोपी गेलेत। दरम्यान मध्यरात्री चारचाकीने आलेल्या 6 दरोडेखोरांनी त्यांच्या घराचे मागील दार तोडून आत प्रवेश केला। दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका खोलीत प्रवेश करून त्यांनी कपाटाची झडती घेतली, मात्र हाती काहीच लागले नाही। तिथे शेजारच्या खोलीत त्यांची मुलगी झोपलेली होती। दरोडेखोरांनी इंटरनेटचे केबल बंद करून मोर्चा दुसऱ्या खोलीकडे वळविला, मात्र घरात चोर शिरल्याचे डोरलीकर यांच्या मुलींच्या लक्षात आले। तिने समय सूचकता दाखवीत शेजाऱ्यांना याची सूचना दिली, शिवाय आरडाओरड केली। त्यामुळे दरोडेखोरांनी पळ काढला। डोरलीकर यांनी याबाबत पोलिसांना सूचना दिली। त्यावरून उपविभागीय पोलीस ठाण्यात गणेश किंद्रे यांनी रात्रीच घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज तपासले। सकाळी अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एलसीबीचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी वणी येथे पाहणी केली।